आणि इंद्राच्या हातातलं शस्त्र म्हणून शोभणारा पुरंदराला खेटून उभा असलेला वज्रगड. वज्रगडावर तशी जागा कमी, पण सर्व बाजूंनी तटबंदी बांधून 5 बुरुज बांधून संरक्षित केलेली. उत्तराभिमुख असलेला सर दरवाजा हा पुरंदराच्या माचीवर येण्याचा मुख्य मार्ग. चहू बाजूंनी बाले किल्ल्याला बिलगलेली ही विस्तीर्ण माची म्हणजे या दुर्गजोडीच्या कंठावर शोभणारी मोत्याची माळच. माचीवर पूर्वेला खंदकडा, मध्ये राजगादी आणि पश्चिमेला केदारेश्वर अशा उत्तुंग शिखरांचा मुकुट घातलेला पुरंदराचा बाले किल्ला. बिनीच्या दरवाजातून आत गेलं की पश्चिमेकडे धावत गेलेली तटबंदी. जागोजागी असलेल्या बुरुजांनी पुरंदर भक्कम तर होताच, पण ठिकठिकाणी पाण्याची तळी, धान्य कोठारं, दारू कोठारं यामुळे पुरंदराचा बाले किल्ला जिंकून घेणं केवळ अशक्यच. राजांनी हे समजून घेऊन पुरंदराच्या किल्लेदारालाच आपल्याकडे वळवून घेतलं आणि मराठ्यांचं सैन्य किल्ल्यात येऊन थांबलं. एक तुकडी फतेखानावर चालून गेली. लढाईला तोंड फुटलं आणि घात झाला. मराठ्यांचं निशाणच विजापूरकरांनी घेरलं. भगवं निशाण खेचून बाजी जेठे पुरंदराकडे धावत सुटले. पुरंदराच्या रहाळात भयंकर लढाई झोपली. मराठ्यांचा आवेश बघून आदिलशाही फौज घाबरली आणि रणांगणातून विजापूरकडे पळत सुटली. बाजी जेठेंनी महाराजांचा मंत्र केदारेश्वराच्या साक्षीने खरा करून दाखवला होता. आता लढायचं हे फक्त भगव्यासाठीच. पुरंदर स्वराज्यासाठी शुभशकुन ठरला. जावळीची स्वारी, अफजल खानाचं वर, पन्हाळ्याच्या बेढ्यातून सुटका, उंबरखिंडीतली लढाई, शास्ता खानावर छापा, सुरदेशी